जो समाज महापुरुषांना, विचारवंतांना, क्रांतिपुरुषांना फक्त वर्णनात अडकवतो तो तिथून बाहेर निघत नाही आणि समाजात बदल घडत नाही. तो सत्याग्रह कसा झाला हा प्रश्न नाही, सत्याग्रहाने आपल्यासाठी येणाऱ्या 100-200 वर्षासाठी काय वाढून ठेवलेलं आहे आणि ते आपण पाहिले का हा प्रश्न आहे. एका रात्रीत कधी काळाराम जन्माला येत नसतो, एका रात्रीत कधी माणगाव परिषद जन्माला येत नसते. ह्या वर्षानुवर्षाच्या श्वास आणि उश्वासाच्या लढायातून हे सगळं तयार होत असतं. हे पाणी मानवी जीवनाला चटके देण्याचं काम करत करत हजारो वर्षे वाहत वाहत त्या चौदार तळ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. हे पाणी बाटलीत बंद होणं म्हणजे भांडवलशाहीने इथल्या कॉमन माणसाचा जगण्याचा अधिकार काढून घेणं आहे. की ह्या तळ्यातलं पाणी पिल्यामुळं माणूस अमर होतो असं कोणी समजत असेल तर तो गाढव आहे. ही एक पायरी आहे छोटी, आणि ह्या पायरीवर बसून आपल्याला कुठे जायचं आहे? समग्र क्रांतीच्या दिशेने जायचं आहे. अशी समग्र क्रांती, असं समग्र परिवर्तन जिथे ना पाण्यावरून वाद असणार नाही, देवावरून वाद असणार नाही, स्त्री पुरुषावरून वाद असणार नाही, कोणतीही विषमता असणार नाही, असं एक निर्मळ जग जे स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेवर उभा आहे. कावळ्याने वर वर फिरता कावळा हागला तरी ह्यांना राग नाही, पक्षाने हागलं कुणाकडे तक्रार करायची? तळ घाण करणाऱ्या कोणत्याही शक्तीविषयी यांच्या मनात राग नाही आहे. ह्यांच्या मनात तेव्हाच राग येतो जेव्हा महार मागत्या पाण्याला स्पर्श करतो. आणि काय पद्धतीनं हे बिगर महार असलेले लोक दिल दौलत और दुनिया सब कुछ बाबासाहेब म्हणून त्यांच्या सावलीतून निघालेले आहेत. तसं चित्र बाबासाहेबांच्या नंतर आपण सिनेमात सुद्धा पाहिलेलं नाही. हे आपलं फेल्युअर आहे. ह्या कोणत्या विहिरी आहेत गावागावातल्या? या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अशी एक पण विहीर नाही जी महार मांग आणि वडाऱ्यांनी तयार केली नाही. आपलं कल्याणकारी राष्ट्र नाही झालं. आपलं संविधानावरून चालणारा देश अडकूनच पडलेला आहे. तुम्ही संविधानावर किती गाणी लिहा पण रोज कुणीतरी त्याला चुची मारते हे तुमच्या लक्षात येत नाही. अरे नव्या संविधानात असं म्हटलेलं आहे, हे हिंदू राष्ट्रात संविधान लागू झाल्यानंतर जेव्हा केव्हा ते हिंदू सरकार येईल तेव्हा ते वर्ण व्यवस्थेला कायद्याने मान्यता देईल. पुन्हा जात व्यवस्था येईल. ख्रिस्ती आणि मुस्लिमांना मताचा अधिकार असणार नाही. ते निवडून जाऊ शकत नाहीत. सब स्टँडर्ड सिटीजन म्हणून ते राहतील. ह्या सगळ्या शाळा बंद होतील. गुरुकुल पद्धती चालू होईल आणि जो पोरगा गुरुकुल पद्धतीने येतो त्यालाच निवडणुकीला उभा राहायचा अधिकार असेल. ज्याचा धर्माचा अभ्यास आहे त्याला राष्ट्रपती होण्याचा अधिकार असेल. कारण बहुतेक वेळेला आपण वर्णनवादी असतो आणि बाबासाहेबांच्या बाबतीत तरी आपण सगळ्यात जास्त वर्णनवादी आहोत. विचारवादी नाही आहे. विचार अवघड जातो, वर्णन सोपं जातं. कवी किती भारी वर्णन करतो. हे प्रिय आकाशातला चंद्र तुझ्या कपाळावर आणून लावेन. किती भारी वर्णन आहे. चंद्र जणू याच्या आधार कार्डावर आहे किंवा लाडकी बहीण योजनेत मिळतो. अशा स्वरूपाची ही वर्णनं असतात. वर्णन करण्याची स्पर्धाच असते आपल्याकडे. त्यातल्या त्यात महापुरुषांची खूपच असते. मग बाबासाहेबांना कोण भीमाई म्हणतं, कोण महासूर्य म्हणतं, कोण क्रांतीसूर्य म्हणतं, कोण विश्वसूर्य म्हणतं, कोण विश्वरत्न म्हणतं. आणि ही सगळी विशेषणं वापरून संपली की अजून मग सागरसारख्या कवीला नवीन विशेषण काढायची गरज भासणार. विशेषण हे पॅकेज आहे, कवर आहे. ते काय पुस्तक नाही आहे. पुस्तक कवराच्या आत असतं.
आणि लोकांना सुद्धा आपण वर्णनच ऐकायला तयार केलेलं आहे. त्याला फॅक्ट फिगर्स आवडतच नाहीत, कारण त्याचे कान आम्ही असे तयार केलेले आहेत. त्याने काय घ्यायचं आहे ऐकून, त्याने कृतीत काय आणायचं आहे, त्याने भविष्याची साध कशी ऐकायची आहे, त्याने वर्तमानात पायाखालचे चटके कसे सहन करायचे आहेत, हे वर्णनातून सांगता येत नाही. मला आठवतं, मी नगर जिल्ह्यात एकदा बाबासाहेबांच्या जयंतीला व्याख्यानाला गेलो होतो. रावसाहेब कसबेंचा जिल्हा. आणि आपली जयंती म्हणजे आता ठरलेली आहे. जगात अशी जयंती कुठेच होत नाही. कशी काय होईल बरं? अशी होणार नाही आहे. वक्त्यांची संख्या असतात 20, 24, 25. मग तो सूत्रसंचालन कानात येऊन सांगतो 2-2 मिनिटं शुभेच्छा, 2-2 मिनिटं शुभेच्छा. अरे तू 2 मिनिटं शुभेच्छा देण्यासाठी मला 1000 किलोमीटरवरून कशाला बोलवलं? मी चिठ्ठीत देऊन पाठवलं असतं ना. पण जो जो वर्गणी देतो तो तो वक्ता होतो त्या दिवशी. त्याला स्टेज पाहिजे असतं. आणि हे सगळं कार्यक्रम घेणारा एक 83 वर्षाचा आजोबा होता, ज्याने बाबासाहेब पाहिले, पचवले आणि बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे तो वागला. हातात काठी होती, त्याला चालता येत नव्हतं. आणि मी थोडा उशीर झालो, त्यामुळे स्टेजवर बसायला मला जागा पण मिळाली नाही. आपली लोक भाकरी देतील, चाकरी देतील, पण खुर्ची नाही देणार. ते बघतायत हा प्रमुख पाहुणा आहे, तो येतोय स्टेजकडे, पण त्याला जागा कोण करून देणार? मग शेवटी ते आजोबाने एक खुर्ची दुसरीकडून आणली घरातून आणि ते सगळ्यात शेवटी टाकले, तुम्ही इथे बसा. मग मी बसता बसता म्हणालो, आजोबा हे 2-3 डझन लोक बोलणारे आहेत आणि माझा नंबर कधी लागणार आहे? मला परत जायचं आहे लांब. ते म्हणाले, काही काळजी करू नका, हे जे सगळे आहे ना जास्तीत जास्त 10 मिनिटात खाली बसतील. म्हटलं 24 लोक 10 मिनिटात? बघा तरी म्हणाला तो. हे जरा इंगळीने लक्षात ठेवायला पाहिजे, कारण ते कॅप्टन आहेत ना, लीडर आहेत ते. इंगळे नावाचा एक खूप मोठा समाजसुधारक बाबासाहेबांच्या चळवळीतला आमच्या बेळगाव जिल्ह्यातून गेला. त्याच्यावर पुस्तक पण आहे, देवराय इंगळे. आणि त्यांनी बाबासाहेबांच्या सांगण्यानंतर जातीवाचक आडनावं बदलण्याची मोहीम चालू केली. महार, मांग, चांबार, ढोर, भट, अमुक तमुक. आता कर्नाटकात अशी काही ठिकाणं आहेत की जिथे पूर्वीचं महार आडनाव गेलं आणि त्याच्या ठिकाणी दीक्षित, बापट, कुलकर्णी, जोशी, आपटे आणि ही पोरं स्कॉलरशिप घ्यायच्या रांगेत थांबायची आणि मी पण तिथे थांबायचो. हायला हे जोशा कसं काय आलं इकडे? आणि स्कॉलरशिप घेतल्यानंतर मी त्याला माझ्या लक्षात आलं, एकतर मला माईकवर बोलायची सवय नाही आहे आणि बोलायची पण सवय नाही आहे, कारण मी बोलत होतो तेव्हा माईक नव्हतंच. आता म्हणजे लक्झरी आहे. तर ते देवराय, त्यांच्यावर एक मराठीत मोठा ग्रंथ पण आलेला आहे. मी नाशिकला गेलो की तुम्हाला पाठवेन, ऑनलाईन पैसे भरा तोपर्यंत. पुस्तकं कधी फुकट मागायचे नाहीत, मी हात जोडून तुम्हाला सांगतो. सत्यनारायणचा प्रसाद मागायला जा फुकट, खीर मागायला जा बौद्ध पौर्णिमेला, पुस्तकं नाही मागायची. तर बानाईला मी धन्यवाद देतो. त्या आजोबाची कथा संपल्यानंतर मी बसलो स्टेजवर, माणूस आला आणि मग बोलायला उभा राहिला. आणि तो बोलायची सुरुवात कशी होते ते मी सांगायला पाहिजे का? वेळ जातो. बुद्धापासून चालू होतं ते रक्ताचं नातं सांगणाऱ्यांच्यापर्यंत थांबतं. आणि मग तो म्हणाला, वक्ता, मी शेजारीच बसलोय, अरे 26 जानेवारीला आपली राज्यघटना बाबासाहेबांनी आपल्या बलिदान हाताने दिली. आणि ते म्हणाले, त्या आजोबाने मागून काठी टोचली, बाबासाहेब काय म्हणाले हे आम्हाला माहिती आहे, तू काय म्हणतोस ते सांग. पाहिलं मी पण
माझं पण टेन्शन वाढायला लागलं ना. नाही, तो म्हणाला मी पुढे सांगते. पुढे नाही, आत्ता सांग. आणि समोर एवढी सगळी गर्दी. तो म्हणाला मी पुन्हा कधीतरी येईन. शुभेच्छा देऊन तो बसला. दुसरा आला, तो तसंच म्हणाला बाबासाहेब गांधींना मिस्टर गांधी म्हणाले. म्हातारे लगेच हो आम्हाला माहिती आहे ना म्हण. खाली बसा. काय सांग. आई शपथ 8 मिनिटात त्यांनी 13-14 माणसं खाली बसवली. आणि पुढच्या स्टेज मागचा शाना. माझं इतकं टेन्शन वाढलं होतं. म्हटलं बाबा मी बोलू की नको. नाही तुम्ही बोला, तुम्ही प्रमुख वक्ते आहेत. मी विचार करत होतो एवढे हजारो वक्ते, हजारो लेखक, लाखो कवी, फरक का पडत नाही समाजात? बदल का घडत नाही? बदल एवढ्यासाठीच घडत नाही, जो समाज महापुरुषांना, विचारवंतांना, क्रांतिपुरुषांना फक्त वर्णनात अडकवतो, तो तिथून बाहेर निघत नाही आणि समाजात बदल घडत नाही. बदल घडवण्यासाठी वर्णनातून वर्तनात यावं लागतं. वर्तनातून कृतीत यावं लागतं आणि कृतीतून बदलाच्या लढाईमध्ये यावं लागतं. किती सांगणार मी, असे होते तसे होते. बरं कोणी काही चॅलेंजेस देत नाही. मी काही म्हणालो तरी असू दे, बाबासाहेबांच्या विषयी बोलले, ऐकायला पाहिजे. कार्ल मार्क्स नावाचा एक जगप्रसिद्ध विचारवंत होऊन गेला. त्याच्यावरही बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलेलं आहे, बुद्ध आणि मार्क्स. जे मार्क्सचे विरोधक आहेत त्यांनी ते पुस्तक वाचावं. जे गांधीचे विरोधक आहेत त्यांनी पुणे करारानंतर बाबासाहेबांनी साप्ताहिकात लिहिलेला अग्रलेख वाचावा, बातम्या वाचाव्यात. मी काही तारीख वार सगळे हेळव्यासारखं काही सांगत बसत नाही, त्याला काय अर्थच नाही. मी तारीख सांगून काय उपयोग, अगोदर घटना घडलेलीच आहे. आणि तारीख सांगितल्यानंतर फार विद्वान होतो असं काय नाही आहे. मार्क्स असं म्हणाला, हे जग कसं आहे हे आतापर्यंत लाखो लोकांनी पुन्हा 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 गिरमीट लावून, कोणी चंद्राचं उदाहरण, कोणी सूर्याचं उदाहरण, कोणी फुलाचं उदाहरण, लाखो लोक सांगतायत हे जग कसं आहे, हाऊ द वर्ल्ड इज. पण आता प्रश्न जग कसं आहे हे सांगण्याचा नाही, तर ते बदलण्याचा आहे. द क्वेश्चन इज ऑफ हाऊ टू चेंज द वर्ल्ड. आपल्या समोर महाडचा सत्याग्रह कसा झाला हे आता आपलं 10 वर्षाचं शेंबडं पोरगं पण सांगतं. तो सत्याग्रह कसा झाला हा प्रश्न नाही, सत्याग्रहाने आपल्यासाठी येणाऱ्या 100-200 वर्षासाठी काय वाढून ठेवलेलं आहे आणि ते आपण पाहिले का हा प्रश्न आहे. काय वाढून ठेवलं होतं? आणि ते सांगताना सुद्धा आपण एक चूक करतो नेहमी. मी पण करत होतो बरीच वर्षे, पण मी आता सुधारली. माणगाव परिषदेला जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाली तेव्हा मी एक मोठा ग्रंथ लिहिला, त्याला सरकारचा 1 लाख रुपयाचा पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे हे सरकार असताना मिळाला. त्यावेळेला माझ्या डोक्यात असं आलं की कोणताही महापुरुष, कोणताही महाकवी, कोणताही महान नेता हा त्या त्या परिस्थितीचं अपत्य असतो. बरोबर आहे. महापुरुष कुठून जन्माला येतो? त्या परिस्थितीतून जन्माला येतो. गांधी असो, मार्क्स असो, बुद्ध असो, महावीर असो, कुणी पण असो. सो चाइल्ड ऑफ सिच्युएशन. परिस्थिती कशी आहे याच्यावर महापुरुष कसा येणार हे ठरतं. मग जन्माला आलेला महापुरुष परिस्थितीच्या मानगुटीवर बसून स्वतःला पाहिजे तशी परिस्थिती तयार करतो आणि परिस्थिती नायकाला घडवते. हे टाय आहे. परिस्थिती माणसाला घडवते आणि माणूस परिस्थितीला घडवतो. त्यामुळे महाडला हात घालण्यापूर्वी, माणगाव परिषदेला हात घालण्यापूर्वी, काळ्या रामाच्या सत्याग्रहाला हात घालण्यापूर्वी
अमरावतीच्या अंबाबाईच्या मंदिराच्या सत्याग्रहाला हात लावण्यापूर्वी ही आंदोलन पूर्व परिस्थिती कशी होती, कारण त्याच्यातूनच बाबासाहेबांचा जन्म आहे, त्याच्यातूनच फुल्यांचा जन्म आहे, त्याच्यातूनच शाहूंचा जन्म आहे. तुम्ही ती परिस्थिती कशी होती याचं नीट विश्लेषण करत नाही तोपर्यंत महानायकाचं महत्त्व तुम्हाला कळतच नाही. हे काय सोन्याचा चमचा घेऊन आणि कॉन्व्हेंट शाळेत जाऊन जन्माला आलेले महानायक नव्हते, परिस्थितीनं जन्माला घातलं. ही जर 1927 असेल तर 1827 पासून परिस्थिती कशी तयार होत होती जगात, ती तयार व्हायला 17व्या शतकापासून 14व्या शतकापासून सुरुवात झाली होती. कारण प्रबोधनाच्या लाटा इटलीतून सगळ्या युरोपला धडकत होत्या, त्या धडकत धडकत भारतात पण आल्या होत्या. ह्या लाटा का तयार झाल्या होत्या, कारण भारतापेक्षा सुद्धा काही प्रमाणात वाईट परिस्थिती युरोप अमेरिका सगळ्याच देशामध्ये होती. स्वातंत्र्य काय म्हणतात कुणाला माहितीच नाही आहे. जेव्हा धर्मसत्ता पॉवरफुल झाली तेव्हा चर्चला विचारल्याशिवाय कुणाला कविता पण लिहिता येत नव्हती, माणसाचं चित्र पण काढता येत नव्हतं. एवढंच नव्हे तर जी चळवळ आपल्याकडे 15व्या 16व्या शतकात आली दक्षिणेकडे, नाम उच्चाराची चळवळ आळवार समाजाने चालू केली. मागणं काय होतं, मंदिरात जायला नको आम्हाला कारण तुम्ही सोडणार नाही आहे, आम्हाला मूर्तीपूजा पण नको, आम्हाला धर्मग्रंथाला हात लावायला पण नको, आम्हाला एकच स्वातंत्र्य पाहिजे, ते म्हणजे परमेश्वराचं नाव उच्चारण्याचं स्वातंत्र्य. चला काय लढलाय माणूस पृथ्वीच्या पाठीवरचा, काय लढतोय माणूस. आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास बाबासाहेबांनी परदेशात जाऊन केलेला आहे. इतकं विचित्र माणूस त्याही परिस्थितीमध्ये अस्वस्थ होतो, काहीतरी बंडाची बीजे त्याच्या आतमध्ये. जर तुम्ही चर्चमध्ये मला सोडणारच नसाल, तुम्ही बायबलला हात लावूच देणार नसाल, मी पापी आहे हे तुम्ही विसरणारच नसाल, तर मी अशी काही गोष्ट करेन की तो जो येशू आहे स्वर्गात देवदूत परमेश्वराचा मुलगा तो माझ्याकडे डायरेक्ट येईल. म्हणून तिनं जगातली पहिली कविता लिहिली. त्या कवितेमध्ये तिनं येशूला राजकुमार केला स्वप्नातला, आणि छानपैकी कविता लिहिली ओल्फ नावाच्या बाईने, आणि सांगितलं खुलेआमपणे, हे स्वर्गातल्या राजकुमारा, पांढऱ्या अश्वावर बसून तू निघालेला आहेस आणि मला ठाऊक आहे तू माझ्याकडेच येतोयस. तू मला अभिवादन करतोयस हात उंचावून, आणि त्याच्यातून उजेडाचे पुंजकेच्या पुंजके माझ्या दिशेनं येत आहेत, माझ्या चेहऱ्यातून तोंडातून माझ्या काळजात घुसतायत, आणि इतकी प्रचंड घालमेल होते, आतलं जग घुसळून पण जातं. आणि सांगू का राजकुमारा, हे हवं हवंसं पण आहे आणि हे नको नकोसं पण आहे. त्याचं विश्लेषण कसं करायचं, जर मी प्रॅक्टिकल भाषेत विश्लेषण केलं की भावना दुखावतील, दंगल होईल. ती सांगत होती काय, आता ह्या देवाची ओनरशिप माझ्याकडे आहे, तो माझ्या काळजात घुसलेला आहे, तो आत खेळतोय, घालमेल होते. तिथून सुरुवात होते. ती दक्षिण भारतात येते, ती बसव पंथात येते, ती वारकरी पंथात येते. कधीतरी घरी गेल्यानंतर त्या महार संतीने लिहिलेला अभंग वाचा आणि तिचं नाव तुम्हाला आठवलं की सांगा. अवघा रंग एक झाला. कुणी लिहिलं? अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीचा राया. ह्याचा अर्थ काय प्रत्येक शब्दाचा? तुम्ही पांडुरंगाला भेटू देत नाही ना, त्याचं नाव घेऊ देत नाही ना, मग मी अशी वस्ताद आहे, अवघा रंग एक झाला. आता काय करणार आहे? हे चालत युरोपमधल्या प्रबोधनांच्या नंतर भारतामध्ये घुसलं. हे पाणी, हा देव, ही भक्ती, ही अश्रद्धा, ही अस्पृश्यता, हे भेदाभेद, हे मंगळ अमंगळ खूप वर्षापासून इथे घुसून ते वास करते. आणि माणूस त्या त्या वेळेला
थोड्याफार प्रमाणामध्ये प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो. कधी विजय झाल्यासारखं वाटतं, कधी हरल्यासारखं वाटतं, पण त्याची ही परंपरा चालूच आहे. कबीर काय म्हणतो, चिकित्सा कशी करतो. जर गंगेत आंघोळ केल्यामुळं पुण्य लाभत असेल तर ते पहिल्यांदा तिथेच मुक्काम करणाऱ्या माशाला आणि बेडकाला राहायला लागायला पाहिजे. कसं काय काय हे प्रबोधन कसं चालत आलेलं आहे. आणि भारतामध्ये विशेषतः दक्षिणेकडे प्रबोधनाच्या लाटा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उसळत होत्या. मी त्यातलं एका पंथाचं नाव सांगितलं, आळवार. त्याचं कारण असं की दक्षिणेकडे अस्पृश्यांच्यावर अन्याय करण्याचे मार्ग सुद्धा मोठे विलक्षण होते. त्यातले एक दोन सागरनी सांगितले. मंदिर प्रवेशासाठी तिकडे सत्याग्रह झाला, तो यशस्वी झाला नाही, तो छोटा होता. केरळमध्ये अनेक अस्पृश्य महिलांच्या स्तनावर टॅक्स होता. पटतं? चेस्ट टॅक्स. गुगलवर जा, मी दिलेला शब्द बघा, सगळी माहिती येते. अरे असा कसा देश आहे भाऊ. बाईच्या स्तनावर टॅक्स आणि बजेटमध्ये स्तन टॅक्साचं एक वेगळा कॉलम आहे. तरुण असेल जास्त टॅक्स, म्हातारी असेल कमी टॅक्स, छोटी पोरगी असेल तर अजून कमी टॅक्स. स्तनाच्या आकारावरून, त्याच्या सौंदर्यावरून. त्या टॅक्सला पहिला विरोध केला आणि मला वाटतं महिला मुक्तीची चळवळ तिथे चालू होते आणि महाडच्या मांडवामध्ये ती येते. नांगेली नावाच्या एका अस्पृश्य बाईने तिचा कर थकला, रोज शिपाई यायचा, टॅक्स दे टॅक्स दे. एक दिवस ती म्हणाली 2 मिनटं थांब, मी आज जाते आणि कर घेऊन येते. ती एका मिनिटात बाहेर आली आणि कर म्हणजे केळीच्या पानावर कापून ठेवलेले 2 स्तन होते, ते तडपडत होते, ते त्याच्या हातात दिले. हे दृश्य असं एकाएकी रात्रीत कधी महाड जन्माला येत नसतो. एका रात्रीत कधी काळाराम जन्माला येत नसतो. एका रात्रीत कधी माणगाव परिषद जन्माला येत नसते. ह्या वर्षानुवर्षाच्या श्वास आणि उश्वासाच्या लढायातून हे सगळं तयार होत असतं. चोळी घालण्याचा हक्क मिळावा म्हणून केरळमधल्या बायकांनी इंग्रज आणि इंग्रजी कोर्टाकडे अर्ज केलेले आहेत. बाई काय मागत होती? दागिने, नवरा, घर, दार. अरे काय मागत होता तो निष्पाप जीव? माझं अर्ध अंग झाकून घेण्यासाठी चोळी घालण्याचा अधिकार मला द्या. घरातून पत्र पाठवलं आणि त्यांना वाटत होतं आपल्या अर्जावर जेव्हा सुनावणी होईल तेव्हा कोर्ट आपल्याला तिकडे बोलवेल आणि कोर्टात चोळी न घालता जाणं गुन्हा असतो, म्हणजे त्या निमित्ताने तरी आपल्याला चोळी घालता येईल. काय बाईला उगीच प्रतिभावंत नाही म्हटलेलं. आणि केरळच्या इतिहासात पहिल्यांदा त्या चोळ्या घालून गेल्या, कोर्टासमोर हात जोडला, माय लॉर्ड आम्हाला चोळी घालायचा अधिकार द्या. ते म्हणाले आम्ही तुमच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, पण तुम्ही जर ख्रिस्ती झाला तर आमचा धर्म तुम्हाला चोळ्या घालायचा अधिकार देईल. मग हे नांगेली प्रकरण वगैरे संपल्यानंतर इंग्रजांनी चोळी घालण्याचा हक्क देणारा कायदा केला. हे पाणी नाही आहे, हे पाणी काय चौदार तळ्यातलं झालेलं आहे का? अरे हे पाणी 2500 वर्षापूर्वी जाऊन पहा रोहिणी नदी मधलं. हे पाणी आता कहां से? काय होतं 2 राज्यामध्ये युद्धाचं कारण काय होतं? कुणी किती पाणी घ्यायचं हे ठरवण्यासाठी दरवर्षी युद्ध करायचं. माणसाची मुंडकी तुटून नदीत वाहत जाणार, रक्ताने पाणी लाल होणार. वर्षानुवर्षे चाललंय धर्मकार्य म्हणून. आणि ज्या क्षणाला सिद्धार्थ, तो अजून बुद्ध व्हायचा होता, विरोध करतो त्या क्षणाला त्याला राज्य सोडावं लागतं. आणि बुद्ध काय सांगत होता? तो म्हणाला पाण्यासाठी माणसांच्या कत्तली करणं हे बरोबर नाही आहे. त्याच्याऐवजी तिकडची 4 शहाणी माणसं, इकडची 4 शहाणी माणसं एकत्र बसा आणि तोडगा काढा. आजच्या भाषेत काय आहे? वॉटर कमिशन आहे. हे बुद्ध कधी सांगतो? 2500 वर्षापूर्वी सांगतो. पण पाणी
फुल्यांच्या कालखंडात आला, पुन्हा हौदातलं पाणी अस्पृश्याने स्पर्श केला म्हणून तिथून ते जातं. हे पाणी मानवी जीवनाला चटके देण्याचं काम करत करत हजारो वर्षे वाहत वाहत त्या चवदार तळ्यापर्यंत पोचलेला आहे. त्या पाण्यामध्ये देव मिसळलाय, त्या पाण्यामध्ये धर्म मिसळलाय, त्या पाण्यामध्ये संस्कृती मिसळली, त्या पाण्यामध्ये स्त्री पुरुष भेदाभेद मिसळला. जे बाई जर मासिक पाळीच्या काळात असेल तर ती नदीतल्या विहिरीतल्या पाण्याला हात लावू शकायचे नाही, कारण बाई मासिक पाळीत गेली तर अख्खी 6 फुटाची बाईच अपवित्र होते, पाप योनी होते. कुठे कुठे पाणी. आणि आता सागर म्हणाला ते बाटलीपर्यंत आलेलं आहे. ते आलेलं नाही आहे, जगातल्या भांडवलशाहीने ते आणलेलं आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं खोती आंदोलनाच्या वेळेला, चवदार तळ्याच्या वेळेला, अजून कुठून कुठेतरी या पृथ्वीवरच्या माणसाच्या मालकीच्या 3 गोष्टी जन्मजात असतात. त्याला कुठे अर्ज करावे लागत नाही. हवा, पाणी आणि जंगल. याचा मालक कोण आहे? तो माणूस आहे. मग एका पाऊस पडला खूप नागपूरमध्ये, तर एका माणसाच्या वाट्याला पाणी किती द्यायचं त्याचे गणित पण युनोने तयार केले. तो माणूस जर असा दोन्ही हात करून पावसात उभा राहिला तर एवढ्या भूगोलामध्ये जेवढं पाणी पडेल ते त्याच्या मालकीचं. आता ढगच पळवून नेण्याचे तंत्रज्ञान आले, त्यामुळे हात वर करून राहण्याचा प्रश्नच येत नाही. हे पाणी बाटलीत बंद होणं म्हणजे भांडवलशाहीने इथल्या कॉमन माणसाचा जगण्याचा अधिकार काढून घेणं आहे. आपण त्याला प्रतिष्ठा दिली. एखादी बाई अशी बाटली हातात फिरवत बसमध्ये चढायला लागली की आजूबाजूच्या बाया म्हणतात, काय गो बाई, भारी बाई. बिस्लरीचं पाणी. आणि बिस्लरी इतकी मोठी झाली की आता कुणीही माणूस पाणी पित नाही तर बिस्लरी पितो. कंपनी कशी काय पिता? बिस्लरी कंपनीचं नाव आहे ना. कंपनी कशी काय पिता तुम्ही? बिस्लरीचं पाणी पितो एवढं तरी म्हणा. हे सगळे धक्के देण्याचे कामं 17व्या शतकापासून भारतामध्ये पण होते. पण हे धक्का देणारे जे लोक होते, अस्पृश्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला धक्का देणारे जे लोक होते, हे बहुतांशी अस्पृश्य नसलेले लोक होते. भूतदयेने, मानवी हक्कानी, कोणत्या तरी अजून चांगल्या कल्पना घेऊन हे अस्पृश्यता निर्मूलनाचं काम ते करत होते. खरं म्हणजे निर्मूलन नव्हतं, ते सौम्य करणं होतं, ते समजून घेणं होतं. म्हणून बाबासाहेबांच्या जन्मापूर्वी सुद्धा इथल्या काही ब्राह्मण समाज सुधारकाने, मराठा समाज सुधारकाने 4 गोष्टीवर भर दिला होता. त्याच्यामध्ये भेटीबंदी उठवणं, म्हणजे भेटायचं टाळायचं नाही, एकत्र यायचं, एकत्र जमायचं. भेटीबंदी उठवली, एकत्र बसले, एकत्र बोलले. मग लोटीबंदी, मग पाण्याला बंदी करायचं नाही, निदान पाणी त्याला वरून तरी वाढायचं, पाणी घ्यायला परवानगी दे, सौम्य करायचं ते. बेटीबंदी, आंतरजातीय विवाह करायचं नाही. आणि बाबासाहेबांनी त्या महाडच्या सत्याग्रहात सुद्धा एक ठसकून वाक्य सांगितलं की जोपर्यंत आंतरजातीय विवाह होत नाही, बेटीबंदी उठत नाही, तोपर्यंत अस्पृश्यतेला धक्का बसतच नाही. तुम्ही माणसं एकत्र आणणार पण जात मनात आहे. मग लोक कोर्टात जात होते, कोर्ट केसेस खूप झाल्या, पण बहुतेक वेळेला फिर्यादींना अपयशच आलेलं आहे, कारण कोर्ट सुद्धा धार्मिक प्रभावाखालीच होतं. ते आता पूर्णपणे नाही असं मी काय म्हणणार नाही, कारण बाबरी मशीद कशी पडत होती हे सगळं जग कॅमेऱ्यावर पाहत होतं. ती कुणी पाडली? ती मीच पाडली अशी सांगण्याची स्पर्धा चालू होती.
श्रेय घेण्यासाठी? लोक मीच पाडले असं सांगत कुठेही जायला तयार होते. फक्त ती कुणी पाडली हे सर्वोच्च न्याय वगळता बाकी सगळ्यांना कळलं होतं. ते म्हणाले कुणी पाडली हे सिद्धच करता आलं नाही. अरे तुम्ही नाही टीव्ही बघितला? त्या मिठ्या मारणाऱ्या साधू साध्वींना नाही बघितलं तुम्ही? तुम्ही घोषणा ऐकल्या नाहीत? जय श्रीराम हो गए काम. अजून कोणते तुम्हाला पुरावे पाहिजे होते म्हणजे आरोपी पकडणार होता तुम्ही? हे पूर्वीपर्यंत चालू होतं. हे का चालू होतं? ह्या पाण्यामध्ये, ह्या वर्णव्यवस्थेमध्ये देव, धर्म, परंपरा, संस्कृती, रूढी, अंधश्रद्धा, चालीरीती, वर्ग ह्या सगळ्यांचे एक अफलातून मिश्रण तयार करून ही तयार करण्यात आली होती. त्यामुळे तिचा एक पदर विस्कटला तर ती अस्पृश्यता काही संपणार नाही. अशी कॉम्प्लिकेटेड आहे, गुंता येतो. कोणता धागा पहिल्यांदा पकडायचा, कोणता सोडून द्यायचा, इतका गुंता येतो. तरी लोक प्रयत्न करत होते. तसे प्रयत्न आपण गेल्या 98 वर्षात किती केलेले आहेत हे घरी गेल्यानंतर स्वतःला प्रश्न विचारा. बाबासाहेबांच्या नंतर आपण किती प्रयत्न केले? कुणी केलेत? आपले प्रयत्न मोस्टली आपल्या राखीव जागा, आपल्या बढत्या, आपल्या बदल्या, आपल्याला काहीतरी कल्याणकारी योजनेचा लाभ एवढ्या पुरत्या मर्यादित आहेत. टोटल समाज खालून वरपर्यंत बदलण्यासाठी, तिथे काहीतरी स्फोट घडवण्यासाठी आपल्या गोष्टी नाही आहेत. रामस्वामी नायर माहिती आहे की नाही? की रामस्वामी नायर त्यांनी चेन्नईमध्ये एका जाहीर सभेमध्ये गणपतीची मूर्ती आणली आणि तिची विटंबना केली आणि चुरगळून ती फेकून दिली. मी देव मानत नाही. हा समतावादी नाही आहे, हा विषमतावादी आहे. हा जाती तोडायला मदत करत नाही, हा धर्म तोडायला मदत करत नाही, हा माणसं जोडायला मदत करत नाही. ती मूर्ती तोडल्याचं दुःख एका ब्राह्मण माणसाला झालं. तो डायरेक्ट खालच्या कोर्टात गेला आणि ह्याला शिक्षा करा म्हणाला. कोर्टाने सांगितलं फोडलेली आहे, ती मूर्ती ज्याने फोडली त्याच्याच मालकीची होती. हो, कोर्टात कसं चालतं बघा. विकत आणली होती, स्वतः फोडली आणि मूर्ती ज्याच्या मालकीची आहे त्याचा तो अधिकारी होतो ना फोडायचं की टिकवायचं, काय नाही. त्यामुळे ह्याला रागायचं काय कारण आहे? तुझी मूर्ती फोडली का त्यांनी? चला काय होणार नाही. गंमत म्हणजे हायकोर्टाने असाच निर्णय दिला. मूर्ती ज्याच्या मालकीची होती त्यांनी फोडली, नो प्रॉब्लेम. तो थांबला नाही. तो धार्मिक इतिहासामधलं कदाचित हे पहिलं प्रकरण असावं. ही वेंट इन टू सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टामध्ये गेला. चेट्टीयार नाव त्याचं. जी नावं वाईट असतात ती तुम्हाला मी सांगत नसतो, पण माझ्याकडे आहे इथे चेट्टीयार. आणि त्यांनी तिथे सांगितलं धर्म बुडाला, अमुक बुडालं, तमुक बुडाला, तमुक बुडाला. आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणालं की मूर्ती कुणाची आहे, कुणाच्या मालकीची आहे, कुठून आणलेली आहे, सुप्रीम कोर्टाला मान्य आहे. पण सुप्रीम कोर्ट तरीही त्याला शिक्षा देऊ शकत नाही, कारण सुप्रीम कोर्टात येण्यासाठी जे काळाचं बंधन असतं ते बंधन तुमचं तुटलेलं आहे, म्हणून याला निर्दोष सोडला. सो बॅक टू चौदार तळ्याचा सत्याग्रह. बाबासाहेबांनी हे जे आंदोलन केलं त्याचं आपण खूप वेगळ्या अंगाने वर्णन करतो. कवी असेल तर फारच भारी करतो आणि करायला पण पाहिजे. अरे अख्खा तळ पेटला, असं उकळ्या फुटल्या, पेटलं, उकळून पाणीच आटलं. आता शिवाशिवीला काही जागाच नाही राहिली. काय होतं सगळे हे?
ते तळं शिवल्यामुळं स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता सगळं सगळं काही आलं. नवा माणूसच जन्माला आला. खरं आहे काय? आणि त्याच्यासाठी होतं का ते कशासाठी होतं हे बाबासाहेबांनी अध्यक्ष भाषणातच सांगितलं. पण आपण बाबासाहेबांच्या पुढे कोसभर दोन त्यांनी विसरून सांगितलं नसेल हो, पण आपली जबाबदारी आहे ना, ते याच्यासाठी होतं. एक वाक्य त्यांनी सांगितलं की ह्या तळ्यातलं पाणी पिल्यामुळं माणूस अमर होतो, असं कोणी समजत असेल तर तो गाढव आहे. आम्ही पित नाही, पण पिणारे कुणीतरी आहेत ना, मग ते अमर झाले का? नुसतं हातात तांब्यात घेऊन स्वर्गात गेले का? पाणी पिल्यामुळं कुणी अमर होत नाही, आणि पाणी न पिल्यामुळं कुणी मरत पण नाही, कारण ते न पिताच आपण इतकी वर्ष जगत आलो ना. त्यामुळे संबंध काय आहे पाणी पिऊन अमर होण्याचा आणि पाणी मिळालं नाही म्हणून मरून जाण्याचा? यातल्या दोन्ही गोष्टी नाही आहेत. ही एक टेस्ट केस आहे, ही एक पायरी आहे छोटी, आणि ह्या पायरीवर बसून आपल्याला कुठे जायचं आहे? समग्र क्रांतीच्या दिशेने जायचं आहे. अशी समग्र क्रांती, असं समग्र परिवर्तन जिथे ना पाण्यावरून वाद असणार नाही, देवावरून वाद असणार नाही, स्त्री पुरुषावरून वाद असणार नाही, कोणतीही विषमता असणार नाही, असं एक निर्मळ जग जे स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेवर उभं आहे. तिकडे जाण्यासाठी टाकलेलं एक पाऊल म्हणजे महाड आहे. तिकडे जाण्यासाठी टाकलेलं एक पाऊल म्हणजे नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह आहे, म्हणजे अमरावतीतला मंदिर प्रवेश सत्याग्रह आहे. पहिल्यांदा डोक्यातून काढून टाकलं लोकांच्या. ते जर काढलं नसतं ना, आपली सुद्धा लोक येडी होऊन ते जसं तिकडे डुबकी मारायला चाललेत ना, तसे इकडे डुबक्या मारायला गेले असते आणि प्रॉब्लेम झाला असता राव. नुसतं कुणीतरी नेत्यांनी सांगितलं असतं वर्षातून या तारखेला एकदा डुबकी मारा, अख्खं नागपूर पळालं असतं तिकडे. बाबासाहेबांना कदाचित भीती वाटली असावी की आपल्या लोकांना अशा अंधाराच्या जगात नेऊन सोडता कामा नये जिथून ते बाहेर पडू शकणार नाहीत. त्या जगातून बाहेर काढायचं आहे त्यांना, आणि बाहेर काढायचं असेल तर नव्या वाटा द्यायच्या आहेत. आणि हे जे चालू होते सामाजिक सुधारणेचे प्रयोग, ह्या सगळे रुळलेल्या वाट्या होत्या. आणि बुद्धाचं एक वाक्य आहे, ते तुम्हाला माहिती आहे की नाही मला कल्पना नाही, कारण बुद्ध पण आता आपण एका फ्रेममध्ये बंद केलेला आहे. बुद्ध म्हणजे काय? त्रिशरण. त्रिशरणला काय बुद्धाचं तत्वज्ञान म्हणतात? अरे त्रिशरण असतं काय? प्रार्थना आहे ना हो. बुद्धा मी तुला 3 वेळा शरण जातो, मी पुन्हा जातो, पुन्हा जातो, ह्याच्यात तत्वज्ञान आहे का? बुद्धाची शिकवण आहे का? आता आपण जसं वर्णनापुरते मर्यादित झालो होतो, तसे आता बुद्धाच्या प्रार्थनेपुरता मर्यादित झालो, भक्त झालो आपण. आणि भक्त होताना बाबासाहेबांचं ते कोटेशन विसरलो. जगातल्या सगळ्या महापुरुषांचा पराभव करण्याचं काम पहिल्यांदा कोण करतं तर त्यांचे भक्त करतात. करा बाबा, आपलं काहीच म्हणणं नाही, आम्ही दुर्बल आहोत, आम्ही अजून राखीव जागा घेतो, तुम्हाला करा, बाबासाहेबांचा पराभव करा, नाहीतर बुद्धाचा करा. बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी जी प्रवचने दिली त्यानंतर अजून काही शिष्य आले आणि बुद्धाशी 1 to 1 डायलॉग चालू केला. बुद्धाला विचारलं की हे बुद्धा, तू इतकी वर्षे कुठे होतास? तू ध्यानाला बसला होता ना, ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर तो आला. हे कसं सांकेतिक आहे बघा. इतकी वर्षे तू कुठे होतास? म्हणजे तुझं शरीर दिसतं सगळ्यांना, पण शरीरातला तू दिसत नाही आहेस. तू कुठे होतास? कुठे गेला होतास? तो म्हणाला मी अशा ठिकाणी गेलो, अशा ठिकाणी गेलो, अशा ठिकाणी गेलो. तू 3-3 वेळा बोलतो ना प्रत्येक वेळेला, की जिथे कोणी आतापर्यंत पोचलंच नव्हतं. असं कसं गेला मग?
मी अशा वाटेने गेलो, अशा वाटेने गेलो, अशा वाटेने गेलो, ज्या वाटेवरून आतापर्यंत कोणीच चाललंच नव्हतं. हे सगळं महाडच्या पुढे येणार आहे. मग ही वाट तयार कशी झाली? तो म्हणाला अशी वाट कधीच तयार होत नाही, ती तयार करण्यासाठी स्वतः चालावं लागतं. इट इज नॉट इन रेडीमेड फॉर्म. जे सुंदर आहे ना, मी कधीतरी एकटा म्हणायला लागलो तर असं माझ्या डोळ्यात पाणीच येतं. ह्याला काय फिलॉसॉफी आहे. आणि मग मला कळलं की निसर्ग नावाची शक्ती रोज लाखो जीव जन्माला घालते, त्यांना अन्न पाण्याची व्यवस्था करते, चोच देते, मेंदू देते, हात देते, पाय देते. माणूस तर सगळ्यात लाभार्थी. त्याला 2 दात देत नाही, 32 दात. त्याला 1 फूट आतडं नाही, 5 मीटर आतडं. त्याला 20 बोटं, त्याला 2 कानं, सगळं 2 किडन्या. लय बेकार माणूस लाभार्थी आहे. फक्त निसर्ग एकच गोष्ट कोणाला देत नाही, ती म्हणजे चालण्यासाठीची वाट. ज्याला चालायचं असतं त्याने हिम्मत करून पहिलं पाव टाकायचं असतं. आणि महाडचा सत्याग्रह म्हणजे त्या बदलाकडे हिम्मत करून टाकलेलं पहिलं पाऊल येतं. त्याचा काही संबंध नव्हता. आणि ती हिम्मत लोकांच्या मनामध्ये भरायची होती. त्यांना सांगायचं होतं माणूस काय असतो. आणि आपल्या माणसावर इतकी पुठं चढलेली आहेत माहिती आहे का? वर्णाचे, वर्गाचे, देवाचे, संस्कृतीचे जणू काही वारुळच झालेला आहे. आणि माणूस नावाचा जीव मुंगीसारखा आत त्या वारुळामध्ये कुठे राहतो हे समजू सुद्धा नाही, इतकी पुठं चढलेले आहेत. महाडचा सत्याग्रह म्हणजे माणूस नावाच्या अतिशय सुंदर प्राण्यावर चढलेली एक एक पुठं ओढून काढण्यासाठी टाकलेलं पहिलं पाऊल. पुठं काढायचे, माणूस मोकळा करायचा आहे. आणि हे स्वातंत्र्य 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 नाही आहे. बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिलं. अरे नुसतं स्वातंत्र्य दिलं नाही, त्यांनी 3 रत्न, तात्विक 3 रत्न, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, ही एक साखळी आहे. त्यातली एक जरी गळाली तर बाकीच्या दोन्ही निरर्थक ठरतात. तुमच्याकडे बंधुताच नसेल तर स्वातंत्र्य फेल. स्वातंत्र्य आहे पण समता नसेल, फेल. समता आहे पण बंधुता नसेल, फेल. माणसाच्या गरजा काय आहेत हे सगळं बाबासाहेब त्या परिषदेमध्ये सांगत होते. बाबासाहेबांचं सार्वजनिक जीवन पहिल्यांदा चालू झालं माणगावमध्ये, सागरनी सांगितलं. अंबाबाईच्या सत्याग्रहात चालू झालं थोडंफार. त्याच्या अगोदर मुंबईमध्ये गणपतीची पूजा करण्याचा अधिकार पाहिजे म्हणून छोटी मोठी आंदोलनं झालेली होती. हनुमानाची पूजा करण्याचं पाहिजे आहे. आता प्रश्न असा येतो, ज्या बाबासाहेबांनी, तर यातली त्रिसूत्री खूप महत्वाची आहे. आपण सांगतो शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत ते गेले रायगडचा किल्ला चढताना. आणि महाडमध्ये जी मिरवणूक निघाली त्यात पहिल्या वेळेला जय जिजाऊ जय शिवाजी अशा घोषणा दिलेल्या आहेत. मेसेजिंग काय आहे याच्यातला? गांधींचा एकच फोटो स्टेजवर आहे. हिचे अर्थ शोधायला पाहिजेत. बाबासाहेबांनी हे असं काय केलं? बाबासाहेब गणपती पूजा किंवा ह्या मंदिरात जाण्याचा अधिकार का मागत होते? ते काय आस्तिक होते का? ते काय दैववादी होते का? या देशामध्ये जो 80% वर्ग आहे ज्याला माणूस म्हणूनच मान्यता नाहीये आणि तो हिंदू आहे. जर तो हिंदू असेल तर हिंदूंना मिळणारे सगळे अधिकार त्याला मिळायला पाहिजेत. हिंदू पाण्याला हात लावतो मग हा का लावत नाही? हिंदू मंदिरात जातो मग हा का जात नाही? हा जो हिंदू आहे तो 14 तळ्याच्या पाण्याच्या बाबतीत इतका उदार होतो. तिथला ब्राह्मणे तर इतके उदार लोक आहेत. ते कुत्र जाऊन तळ्यात मुतून आलं तरी ह्यांना राग नाही, कारण उदार महत्व दे. कावळ्याने वर वर फिरता कावळा हगला तरी ह्यांना राग नाही,
पक्षाने हागलं, कुणाकडे तक्रार करायची? तळ घाण करणाऱ्या कोणत्याही शक्तीविषयी यांच्या मनात राग नाही आहे. ह्यांच्या मनात तेव्हाच राग येतो जेव्हा महार मांग त्या पाण्याला स्पर्श करतो. हे कसलं ढोंग आहे? ही कोणती परंपरा आहे? कावळा हागल्यानंतरही पाणी अपवित्र होत नाही, कुत्रं मुतल्यानंतर अपवित्र होत नाही, गायीनं शेण टाकल्यानंतर अपवित्र होत नाही, एवढी अंगाची घाण काढून त्याच्यात टाकल्यानंतर अपवित्र होत नाही. असं अस्पृश्याच्या बॉडीमध्ये काय आहे की त्याची सावली पडली आणि त्याने पाण्याला हात लावला की अख्खा तलाव भ्रष्ट होतो. जर अशा प्रकारे भ्रष्ट होणारी नदी असेल, तलाव असेल, तर शहाण्या माणसाने त्याला अगोदरच पेटवून द्यायला पाहिजे. साल्या माणसाच्या हाताने तू कसा काय भ्रष्ट होतो? कुत्रं चालतं, मुस्लिम चालतो, ख्रिस्ती चालतो. अरे ह्याने काय घोडं मारलं? बरं ह्यांच्या बायका चालतात तुम्हाला, ह्यांचे श्रम चालतात, ह्यांनी तोडलेली लाकडं चालतात, ह्यांच्या जनावराचं दूध चालतं तुम्हाला. माणूस का नाही चालत? माणूस का डिलीट होतोय? कोणत्या फोल्डरमध्ये पाठवला जातोय माणूस? या अंगाने त्या आंदोलनाचा विचार करा. उत्तरं कदाचित वेगळी वेगळी मिळतील. मी काय गांधी आणि आंबेडकर वादामध्ये रुची दाखवणारा माणूस नाही आहे, कारण मी बुद्धाकडून एक सम्यक दृष्टी घेतलेली आहे. दूध का दूध, पाणी का पाणी दिसलं पाहिजे मला. गांधींचा फोटो होता ना मांडवा, काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये, त्याच्यानंतर ते 3-4 वर्षांनी झालेलं सत्याग्रह आहे. तिथे कोणत्या टोप्या वापरल्या होत्या आंदोलकांनी? गांधीच्या टोप्या. गंमत म्हणजे मुंबईतल्या काँग्रेसने त्या एक गट्ट पाठवल्या होत्या. त्याचा अर्थ शोधत नाही आपण, कारण राजकारणात ते अंगलट येतं. राजकारणात अंगलट येतं म्हणून एखादं सत्य तुम्ही फार काळ दाबून टाकत नाही. पुढे त्यांची भांडणं झाली, जग जाहीर आहे. एकामेकावर चिडले, जग जाहीर आहे. एकामेकाविरुद्ध लिहिलं, जग जाहीर आहे. आणि हे पण जग जाहीर आहे ना. याचा अर्थ कसा लावायचा हे तुम्ही नव्या पिढीवर सोपवा, कारण जुनी पिढी निष्पक्षपातीपणे पाहणार नाही, कारण तिच्याही डोळ्यावर परंपरेचे मोतीबिंदू आलेले आहेत. सो लेट अस ट्राय. हे जे आंदोलन होतं की महाडमध्ये जेवढ्या जाती असतील आणि महाडच्या बाहेर जेवढ्या आजूबाजूला जाती असतील तेवढ्या जातीचं प्रतिनिधित्व छोट्या मोठ्या प्रमाणात त्या आंदोलनात झालेलं आहे. त्याच्यात ब्राह्मण आहे, त्याच्यात मराठा आहे, त्याच्यात सांबार आहे, त्याच्यात मुस्लिम आहे, त्याच्यात मांग आहे, त्याच्यात भंगी आहे, त्याच्यात डोर आहे. त्यांचे नेते आहेत. हे कोण शिवतरकर, हे कोण राजभोज. काय पद्धतीचे एक युनिट तयार केलेलं आहे बाबासाहेबांनी. काय पद्धतीने जिंकलाय त्यांचा विश्वास, आणि काय पद्धतीने हे बिगर महार असलेले लोक दिल दौलत और दुनिया सब कुछ बाबासाहेब म्हणून त्यांच्या सावलीतून निघालेले आहेत. तसं चित्र बाबासाहेबांच्या नंतर आपण सिनेमात सुद्धा पाहिलेलं नाही. हे आपलं फेल्युअर आहे. पुढे हा पाण्याचा प्रश्न मिटला, महाडची यशस्वी क्रांती झाली, हे आपण ठरवलं. आपण म्हणालो अस्पृश्यता संपली, पाण्याला हात शिवला. बाबा आढावाने 1980च्या दशकामध्ये एक पानवटा एक गाव आंदोलन केलं. चित्र काय होतं? मी पण त्या आंदोलनात होतो. पुरोगामी महाराष्ट्र, फुले शाहू बाबासाहेबांचा महाराष्ट्र, सावित्रीबाईचा जिजाबाईचा महाराष्ट्र, त्यांच्या लेकराचा महाराष्ट्र. त्या काळात 80मध्ये 10,000वरून जास्त गावं अशी होती की जिथे महाराणा सार्वजनिक विहिरीतलं पाणी शिवायला घ्यायला बंदी होती. 80पर्यंत आपण काय करत होतो? आपण कविता करत होतो. बाबासाहेब म्हणाले इथेपर्यंत रथ आणला, आता पुढे नेता नाही आलं
तर मागे तरी नेऊ नका, हे पुन्हा पुन्हा सांगत होतो, टाळ्या घेत होतो. पण आपल्याला असं नाही वाटलं, त्यांनी 10 किलोमीटर रथ पुढे आणला, आपण 10 सेंटीमीटर तरी तो पुढे न्यावा. ह्या देवाच्या भानगडी मी सांगितल्या. 1990 मध्ये याच महाराष्ट्रात आणि कर्नाटकामध्ये दर 24 तासाला महाराची किंवा मांगाची एक बाई यल्लम्मा बरोबर लग्न लावली जात होती, देवदशी होत होते. आपण काय करत होतो? आम्ही करायला गेलो, मार खाऊन आलो, कसा जगलो मला माहिती नाही. कदाचित ते भाषण व्हायचं असेल, मारणाऱ्या लोकांना वाटलं असेल कमी दणके द्या, हे नागपूरला जाऊन भाषण करणार आहे, ठार करू नका. आपण गेलो कुठे? आणि अजूनही तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, याच महाराष्ट्रामध्ये जिथे आपण चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचे पोवाडे गात बसलो, त्याच महाराष्ट्रामध्ये अजून वाड्यावर पाड्यावर झेडपीचा टँकर गेला की तो पहिल्यांदा पाटलाच्या दारात जातो, मग भटाच्या दारात जातो, आणि काय गाळ असलेलं पाणी शिल्लक राहिलं तर तो महारवाड्यामध्ये येतो. आपण काय करत आलो? व्हॉट्सॲपवर कधी एक ओळ तरी टाकली? कोणी स्टेटसला ठेवलं? आणि किती गर्व आपल्याला, भीमाची लेकरं, नागपुर की बेटी हूं मैं, जय भीम वाली हूं. अरे जय भीम के आगे जाकर क्या करना है? ये करना है. महाडने हे सांगितलेलं आहे, ही सुरुवात आहे, कळस तुम्ही तयार करा, येणाऱ्या पिढ्यांनी कळस तयार करावा. ही पायाभरणी आहे, इमारत तुम्ही बांधा. मी बानाईला विनंती करणार आहे की हे येणारं जे वर्ष आहे, निदान याचा तुम्ही एक सायंटिफिक अभ्यास तरी करा. ह्या कोणत्या विहिरी आहेत गावागावातल्या? या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अशी एक पण विहीर नाही जी महार, मांग आणि वडाऱ्यांनी तयार केली नाही. बरोबर आहे? भरजी विहीर खोदतो, भरजी विहिरीचा सुरुंग लावतो, जो स्वतःचा प्राण धोक्यात घालून विहिरीत उतरतो, विहिरीच्या पाणी तिच्या गर्भाशयात इतके सुरुंगाचे स्फोट करतो की असा झराच उसळत वर येतो. तो झरा आला की हा तिथून हद्दपार, तुझी सावली टाकू नको पाण्यावर. होते की नाही? आज कोणत्या समतेची कविता करायला लागलो आपण? बाबासाहेब कोणत्या समतेचं स्वप्न पाहत होते? ह्या समतेच्या आड येणाऱ्या विरुद्ध एकाच वेळेला राजकारण, धर्मकारण, समाजकारण, कायदा, टॅक्टिकल पॉलिटिक्स अशी सगळी आयुधे घेऊन ते लढत होते. माझा राजकारणाला विरोध नाही आहे, मला पण खूप वाटतं आपल्या लोकांनी खूप मंत्री व्हावं, पण ज्याला चारोळे येतात तोच मंत्री होतो. आता मला चारोळे येतच नाही. मी ट्रेनिंग घेणार इंगळ्यांच्याकडे, एक वर्कशॉपच त्याने आयोजित करायला पाहिजे. लोकांना असं वाटायला लागलं चारोळ आली ना मंत्रीच होतं, बाकी काय गरजच नाही. तुम्हारे पास लालू है तो हमारे पास आलू है. किती प्रतिभावंत लेकरं आहेत ही. हे कुठे न्यायचं होतं? पाणी. अरे आपण तेव्हा विरोध करायला पाहिजे होता. हे जेव्हा पाणी बाटलीत आलं त्याची प्रोडक्शन कॉस्ट तेव्हा 2 नये पैसे होते आणि 10 रुपयाला ते विकत घेत होतो. वेलफेअर स्टेटमध्ये बाबासाहेबांचं हे वेलफेअर स्टेट आहे. हे नुसतं राष्ट्र नाही आहे, राष्ट्र खूप आहेत, पण बाबासाहेबांनी हे राष्ट्र घडवलं. हे कल्याणकारी राष्ट्र आहे. ह्या राष्ट्राच्या जन्माचा, जगण्याचा, मरणाचा एकच उद्देश आहे, काही झालं तरी लोकांचं कल्याण करायचं, कारण लोकांनी राष्ट्राचं स्वप्न पाहिलेलं आहे. कोणतं वेलफेअर स्टेट घेऊन बसलो आपण आता? अरे तुम्हाला स्वच्छ हवा पण नाही, ऑक्सिजन पार्लर मध्ये जावं लागतं. आत बात 200 रुपये काढा. एक झाकी थी झाकी. मी तरी या सगळ्या पद्धतीनं पाहतो.
मी तुमच्यापेक्षा अधिक श्रद्धाळू होतो चौदार तळ्याच्या बाबतीत. मी घर बांधलं आणि माझ्या म्हातारीने रामफळ लावलं तिथे. आता त्यावेळेला एवढा रामाचा वाद पण नव्हता, पण म्हातारीने लावलं. तिला काय माहितीच नव्हतं बाबरी काय आणि राम काय. आणि माझ्या डोक्यात आलं आपल्या आईनं हे झाड लावले म्हटल्यानंतर एक रोमॅन्टिक कल्पना आली. येतेच ना माणसाच्या मनात. बहुतेक वेळेला ती मेहुणीच्या बाबतीतच जास्त येते. त्याला आता काय करणार. मी गाडी घेऊन निघालो सागर, डायरेक्ट माड. एक 5 लिटरचा कॅन घेतला, पाणी उचललं, गाडीत ठेवलं, ते आणून रामफळाच्या झाडाला टाकलं. काय श्रद्धा भारी. मग कुसुमाग्रज वारले, त्यांच्या हस्ते आणून टाकल्या. मग नारायण सुर्वे गेले, त्यांच्या हस्ते आणून टाकल्या. मग आता माझे हितचिंतक असलेले मित्र म्हणतात, हे उगीच बोंबलं तू जाहीरपणे सांगू नकोस, लोकांना वाटेल त्या झाडात दैवी शक्ती आहे आणि रोज नारळ कापर घेऊन लोक तुझ्या दारात येतील. हे मी पाण्याचं सांगितलं. आपलं कल्याणकारी राष्ट्र नाही झालं. आपलं संविधानावरून चालणारा देश अडकूनच पडलेला आहे. तुम्ही संविधानावर किती गाणी लिहा, पण रोज कुणीतरी त्याला चुची मारते, हे तुमच्या लक्षात येत नाही. रोज चुची मारते 24/7, जशी वाळवी लागावी तशी. आणि आपण त्यातली फ्रेम घेऊन पूजा करत बसलो. तुमची पूजा ही त्यांच्या पत्त्यावर पडते. पूजा करताना डोळे बंद करून घेतो आपण. तेवढ्यात तो काहीतरी भानगड करतो. डोळे उघडले की शांत राहतो. महाडचा सत्याग्रह ही व्यवस्था पाहण्यासाठी, डोळे उघडण्यासाठी तुम्हाला दिलेली एक शक्ती आहे. सो डोंट क्लोज आईज. युगायुगातून अशी एखादी शक्ती मिळते. कसं करता डोळे बंद करता? अरे तुमचे सामाजिक प्रश्न किती. मी गेल्या वर्षी अशा काही गोष्टी सांगेन. आणि मग महाडच्या सत्याग्रहानंतर काय झालं, रामाच्या मंदिराच्या सत्याग्रहानंतर काय झालं. अरे परवा केरळमधल्या मंदिर प्रवेशाचा वाद चालू आहे. बायकांना प्रवेश देणारच नाही, शनी मंदिरात येऊ देणारच नाही, विशिष्ट धर्माच्या माणसाला येऊ देणारच नाही. 100 वर्षापूर्वी ज्या घडलेल्या क्रांत्या होत्या त्याच्या पाऊल खुणा शोधायच्या आहेत की नाही शोधायच्या आहेत. नसतील तर तयार करायच्या, नसतील तर कणी पुसल्या, हे शोधायचं आहे. त्या अधिक ठळक करायच्या आहेत. देवाशी आपलं पण काही नाही आहे, बाबासाहेबांनी सांगितलं. पण हे जे लढे आहेत ह्याचा शेवट कसा झाला, काय झाला, याचा पण कोणी अभ्यास करत नाही. काळाराम मंदिराचा सत्याग्रह झाला, पण शेवट कसा झाला जाहीर केलं का? या दिवशी आम्ही काळाराम मंदिर सत्याग्रह थांबवणार आहोत. खरं म्हणजे तो कागदोपत्र अजून चालायला असायला पाहिजे, कारण तो विड्रॉ करायची घोषणा कुणी केलेलीच नाही. काळाच्या ओघातच तो गेला. ठीक आहे, मग मंदिर सत्याग्रहानंतर आपल्या समाजाचं आणि रामाचं काही नातं राहिलेलं आहे? हे सागर कविता करतो ठीक आहे, महाडची पाईपलाईन कधी बंद पडत नाही, तीच अगोदर बंद पडणार, कारण प्रायव्हेटायझेशनचा पहिला दणका कल्याणकारी राज्याला असतो. ती बंद पडणार. जे जे तुम्हाला नळातून येतं, जे जे तुम्हाला रेशनवर मिळतं, जे जे तुम्हाला आधार कार्डावर मिळतं, जे जे तुम्हाला हक्क मिळतं, पहिल्यांदा तिथून सुरुवात होते. मी तुमच्याविषयी आनंद व्यक्त का करतो? खरंच तुम्ही भीमाची लेकरं आहात आणि इतरांच्या पेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. ऐकून घेण्याची तुमची क्षमता आहे, थोडंफार करण्याची तुमची क्षमता आहे, आणि रस्त्यावर राहून मार खाण्याची क्षमता आणि 4 देण्याची क्षमता सुद्धा फक्त आणि फक्त तुमच्यात आहेत. म्हणून तुम्हाला शत्रू जास्त आहेत. शत्रू जास्त काय आहेत? जो लढतो, जो प्रतिकार करतो, जो ऍक्टिव्ह असतो, त्याला शत्रू असणार आहेत ना. म्हणून लोक म्हणतात, हे जे बुद्धिस्ट लोक आहेत ना, हेच नुसते घटना 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 म्हणतात, हेच नुसते जय भीम म्हणतात, जणू घटना त्यांचीच असल्यासारखं. अरे पण ते का म्हणतात असं? नाशिकमधल्या एका जाहीर सभेत का म्हणतात ते?
अरे व्यवस्थेने त्यांना एका अशा वळणावर आणलेलं आहे की ज्या जाती त्यांच्या नैसर्गिक मित्र होत्या खालच्या आणि वरच्या त्या तुटून गेलेल्या आहेत. हे राजकारणात एकटे पडलेले आहेत. ह्यांच्यात सगळ्यात जास्त बेकारी वाढलेली आहे. गुन्हेगारीने प्रवेश चालू केलेला आहे. जगण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. अशा समूहालाच संविधानाची जास्त गरज असते. आणि तोच जय भीम म्हणणार, तोच घटना घटना म्हणणार. कळत नाही काय, अकला नाहीत काय, असं मी भाषण केलं होतं. आपण असा निर्धार केला पाहिजे जसं बाबासाहेबांनी अजून एक गोष्ट तिथे केली. आपल्या स्त्री मुक्तीवाल्या बाया महिला मुक्तीच्या विचाराचा प्रारंभ पाश्चिमात्य देशात झाला असं भाषण देतात. आपल्याकडे तो पहिला स्त्री मुक्तीचा विचार झाला काशीबाईला महात्मा फुल्यांनी दत्तक घेतलं आणि तिच्या पोटातल्या बाळाला मी वारस आहे असं नाव दिलं. तो स्त्री मुक्तीचं एक रोपटं होतं आणि त्याचं विशाल स्वरूप कुठे दिसलं? त्या महाडच्या मांडवामध्ये जेव्हा बायका खेड्या पाड्यातून दगड धोंड तडत रडत तुमचा नवरा जर मेलेल्या गुराचं मटण घेऊन आला तर शिजवणार नाही म्हणून सांगा, थोबाडीत मारा आणि घराबाहेर काढा आणि कोणतेही चांगलं काम खांद्याला खांदा लावून नवरा बायकोने करायचं आहे. महिला मुक्ती दुसरी काय असते? हे कुजून टाकलेल्या महिलांच्या शक्तीचं अर्ध जग ते वापरा म्हणून महाडच्या मांडवात सांगत होते आणि त्याला महिला मुक्ती म्हणतात. आणि शेवटचा एक मुद्दा, अस्पृश्यता असल्यामुळे काय काय घडत जातं आपल्याला काय माहिती आहे? जातीचा तयार होते, चटके बसतात, ह्याला जनावरासारखं वागवतात, ह्याला पाण्याला हात लावू देत नाहीत, त्याला ताजं अन्न खाऊ देत नाहीत, तिला चोळी घालू देत नाहीत. मला तर हे इतकं वाटायचं बेकार ना. नांगेलीची मंदिर आहेत ना केरळमध्ये, राजाला धक्का बसला. अरे हे जर देशाला कळलं स्तनावरच्या कराचा निषेध म्हणून त्या बाईने स्तन कापून टाकलेले आहेत तर आपली प्रतिष्ठा खूप जाईल. तर तुम्ही असं जाहीर करा. त्या बाईच्या अंगात राजाविषयी प्रचंड प्रेम होतं, कायद्याचं पालन करण्याची शक्ती होती. आपल्याकडून जमलं नाही म्हणून फुल ना फुलाची पाकळी राजाला काहीतरी द्यावी म्हणून तिनं त्याग केला. तिचं मंदिर उभा करा, तिथे ब्राह्मण बसवा आणि तिथे जी दक्षिणा येईल ती पुन्हा राजाच्या खजिन्यात टाका. अस्पृश्यतेमुळे काय होतं? नंबर एक, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. बरोबर आहे. हे जे नवीन संविधान येणार आहे तयार केलेलं आहे त्याचे 2 पार्ट आहेत. सनातन संविधान भाग 1 भाग 2. मला वाटतं तुमच्यापैकी कुणीही वाचलेलं नाही. आणि तुम्ही असं का करता भाऊ? माझे काही चुकतं विकतं काय? का नाही वाचला? अरे निदान यूट्यूबवर मला फॉलो तरी करा. मी मार खाईन पण ऐकणाऱ्याला मारत नाहीत, अजून बोलणाऱ्याला मारतात. केले फॉलो कधी? का नाही फॉलो करत? अरे नव्या संविधानात असं म्हटलेलं आहे, हे हिंदू राष्ट्रात संविधान लागू झाल्यानंतर जेव्हा केव्हा ते हिंदू सरकार येईल तेव्हा ते वर्णव्यवस्थेला कायद्याने मान्यता देईल. आणि गंमत काय? जातीला विरोध करेल. अरे हे कसं काय होईल? म्हणजे गर्भाशय शाबूत ठेवणार. बरोबर आहे. वर्णव्यवस्था म्हणजे गर्भाशय आहे, त्याच्यातून जाती बाहेर येतात. वर्णाशीर कायदेशीर, वर्णाशीर कायम ठेवून जाती बंद कशा करणार तुम्ही? तिथे 24x7 जाती जन्मालाच येत राहणार आहे. प्रत्येकाला आपल्या आपल्या जातीनुसार वागण्याचं स्वातंत्र्य देणार. म्हणजे मी पुन्हा मेलेली गुरं ओढायचे आहेत, मी पुन्हा मेलेल्या जनावराचं मटण खायचं आहे, मी पुन्हा पाटलाच्या म्हातारीच्या मौतीचा सांगावा द्यायला चालत चालत शिरगुप्पेपासून बेळगावला चालत जायचं आहे. हे जाऊन आलो मी. त्यामुळे माझं जेवढं जळतं ना ते तुम्हाला ऐकून पण कळणार नाही. हे काय असतं? मेलेल्या जनावराच्या
मांस खाऊन चाण्या वाळवत घालणं आणि ते रक्तानं भरलेलं चांबडं चांबाराच्या घराकडे देणं आणि सगळ्या अंगभर भरलेल्या गोचड्या आणि त्या तांबवा माझ्या म्हातारीने आजीने त्या काढून विस्तवात टाकणं, यू कांट अंडरस्टँड. पेटतं अजून कुठेतरी म्हणून मी मोठ्याने बोलतो. ज्यांचं पेटतच नाही त्यांना काय सांगायचं. कधी कधी वाटतं मीच मायनॉरिटीमध्ये गेलो. ऐकतच नाही राव तुम्ही. पुन्हा जात व्यवस्था येईल. ख्रिस्ती आणि मुस्लिमांना मताचा अधिकार असणार नाही. ते निवडून जाऊ शकत नाहीत. सब स्टँडर्ड सिटीजन म्हणून ते राहतील. ह्या सगळ्या शाळा बंद होतील. गुरुकुल पद्धती चालू होईल आणि जो पोरगा गुरुकुल पद्धतीने येतो त्यालाच निवडणुकीला उभा राहायचा अधिकार असेल. ज्याचा धर्माचा अभ्यास आहे त्याला राष्ट्रपती होण्याचा अधिकार असेल. मी इतका अस्वस्थ होतो. साला आयुष्यामध्ये कोण्या एका गाफील क्षणी मी गुलाम झालो. मी. माझा बाप, माझा आजोबा गळ्यात मडकं ठेवून फिरण्याचा माझा इतिहास तयार झाला. कमरेला खराटा बांधून फिरण्याचा माझा इतिहास तयार झाला. आणि मेलेल्या जनावराचं मांस हाच माझा हक्क आणि हेच माझं स्वातंत्र्य आहे असं व्यवस्थेने मला शिकवलं. माझा भीम नसता जन्माला आला तर ते मडकं आजही लटकताना दिसलं असतं. माझ्या तरी दिसला असतो. इतिहासात मी पुन्हा अशी चूक कधीच करणार नाही. अशी चूक की मडकं माझ्या पुन्हा गळ्यात येईल. मी अशी चूक कधीच नाही करणार त्या मेलेल्या जनावराचं मांस मलाच खावं लागेल. मी अशी चूक कधीच नाही करणार की माझ्या आया बहिणीच्या स्तनावर टॅक्स बसेल. हा महाडचा संदेश आहे. महाड सांगतोय काय पाणी कुठं होतं आणि कठडं कसं बांधले आणि कोण कुठून आले काय आले. आई शपथ मी तुम्हाला हातापाया पडून सांगतो, वर्णनातून बाहेर पडा, वर्तनाकडे जा. आपल्या पातळीवर करा ना. राज्यघटनेच्या प्रियांबलचा अर्थ आपल्या घरात समजून घेता येतो की नाही. 6 हक्क कोणते पाठ करता येतात की नाही. कल्याणकारी राज्य म्हणजे काय सांगता येते की नाही. 7 कोटी पोरांना खिचडी का मिळते, संविधान आहे म्हणून ना. 5 किलो धान्य कुठून येतं, संविधान आहे म्हणून ना. शिक्षणाचा हक्क काय, संविधान आहे म्हणून ना. ह्या सगळ्याचा एक मदर पेटेंट आहे, ते संविधान आहे आणि त्याला कुरतडण्याचा कार्यक्रम चालू आहे. मला अजूनही बानाईसारख्या संस्थेकडूनच आशा वाढतात. बाकी सगळे मध्यमवर्गात गेलेले आहेत. मेरी बाडी, मेरी गाडी, मेरी लेडी, तेच व्हॉट्सअपवर टाकायचं. मेरी बॉडी देख. अरे काय तू कोण कशासाठी बघायची बॉडी. सकाळी उठल्या ने बन्यान नवीन घातलंय. आणि शेवटचा मुद्दा, मिडल क्लास मेंटॅलिटीमधून बाहेर पडा. बानाई तुम्हाला तसं करण्याचं शिकवते आहे. बानाई काय करते आहे, आम्ही लोक जे मध्यमवर्गीयांची छीटू करतो, हिजडा म्हणतो त्याला, खालच्या लोकांचा शत्रू समजतो, इनॅक्टिव्ह समजतो आणि आम्ही खूप मोठी चूक करतो. अरे त्यांना फेकून देऊन कसं चालेल. त्याच्याकडे ऊर्जा आहे, त्याच्याकडे बुद्धी आहे, त्याच्याकडे पद आहे, त्याच्याकडे प्रतिष्ठा आहे, त्याची पण काही स्वप्न आहेत. ही सगळं मेनस्ट्रीमच्या लढायासाठी कशी वापरता येतील ह्याचा विचार माझ्यापेक्षा तुम्ही जास्त करतायत म्हणून तुम्हाला धन्यवाद. आणि मध्यमवर्गासाठी ही शेवटची एक बोधकथा आहे. ती संपली की माईक बंद करायला हरकत नाही आहे. म्हणजे बाकी कुणी नाही बोलायचं आता. हां, जेवायला जायचं डायरेक्ट. बरोबर आहे ना इंगळे सरकार. हां नाही ना, माझं काय नाही. आपलं सगळे असंच आहे. कुठे मरू आपल्याला माहिती नाही. कोण आपली डेड बॉडी ओळखेल की नाही माहिती नाही. अशी मोठी स्वप्न आम्ही बघतच नाही कधी. माझी कुणीतरी आयडेंटिटी मार्क माझं पाहिल तसं घेऊन जगता येत नाही, इथेपर्यंत पोचता येत नाही. आपलं ठरवलेलं आहे कुठे जायचं, कसं जायचं. बुद्धाने सांगितले वाट कशी तयार करायची, कुठे पोचायचं. सो आय एम रेडी फॉर इट. मी टिंगल करतोय मध्यमवर्गीयाची असं समजू नका.
कारण मी मध्यमवर्गीय आहे, माझी बायको मध्यमवर्गीय आहे, माझी पोरंसुद्धा मध्यमवर्गीय आहेत. आपल्या मनातल्या गैरसमजाच्या कल्पना दूर करा, दूर करा त्या कल्पना. हे असं होत नाही हे एकदा मान्य करा. तो मध्यमवर्ग झाला ना, त्याला लगेच स्वप्न पडतं, हे कार्ड आलं ते कार्ड आलं तर अंबानीच्या लाईनमध्ये जाऊन बसू, रोज स्वप्न बघतं. ते खरं नाही आहे. जगातली कोणतीही भांडवली व्यवस्था आपल्या ग्राहकाची उंची आपल्या खांद्यापेक्षा उंच करत नाही. सिद्धांत नंबर 1. बरोबर आहे. अशी वेड्यासारखी स्वप्न बघू नका. तर ती गोष्ट अशी आहे, खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट. भारतात सगळ्या गोष्टी खूप वर्षापूर्वीच्याच असतात. जसं महाडचा सत्याग्रह 98 वर्षापूर्वीचा. इथे वर्तमानाकडे कोणी सिरियसली बघतच नाहीये. इथे भविष्याच्या हाका कोणी नीट ऐकतच नाहीये. ही गोष्ट सुद्धा खूप खूप वर्षापूर्वीची, जेव्हा सर्कस चालू होती महाराष्ट्रामध्ये तेव्हाची गोष्ट आहे. जडाम साहेब 2 मिनिटं. तुम्ही बोलायला लागलाय की मी भाषण वाढवेन. मग वाढवायचं नाही आता. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट. कारण आपल्या गोष्टी खूप वर्षापूर्वीच्या असतात. वर्तमानाचा सांधा त्यांना नसतो, भविष्याचा सांधा नसतो, म्हणून ह्या गोष्टी नेहमी फेल होतात. आपल्या गोष्टीतून क्रांती कधी होतच नाही. आपल्या सगळ्या गोष्टी राजा राणीच्याच. घरातल्या दुसरीच्या पोराला उभा करा आणि त्याला म्हणा एक गोष्ट सांग. तू सांगितली होती काय वडिलांना गोष्ट? तुला विचारलं होतं का? तुझे आई वडील लय भारी, हिच्या नादाला कशाला लागा म्हटले. ते हात बांधून उभा राहतं आणि गोष्ट सांगतो. खूप खूप वर्षापूर्वी ना एक राजा होता. बाबासाहेबांचं संविधान येईपर्यंत हे सगळं राजानेच व्यापून टाकलं होतं. राजाशिवाय काहीच नव्हतं. खूप खूप वर्षापूर्वी एक राजा होता, त्याला 4 राण्या होत्या. असा राजा अपवादच, त्याला मल्टीवाईवज नाही आहेत. मग ते पोरग हिशेब करून सांगतं, एक ना लग्नाची, दुसरी ना बहिणीबरोबर करवली होऊन आली आणि इथेच राहिली, ती पण राणी झाली. तिसरी ना बर्थडे गिफ्ट मिळाली आणि चौथी पळवून आणली हंटिंगला गेल्यानंतर. झाली माझी गोष्ट. कशी क्रांती होणार आहे अशा थर्ड क्लास गोष्टींनी समाजामध्ये? अरे का महाडचा सिनेमा होत नाही मोठा? का नाही होत? सूर्य उगवतीला चाललाय, सूर्य मावळतीला चाललाय आणि पोलादी पहाडाचे बाबासाहेब पाणी पेटवण्यासाठी उभा आहे. एकेका शब्दावर पाणी उसळून येतं. अरे कल्पना आहे ना डोळ्यासमोर? कल्पना आहे ना? 33 कोटी देव तळ्याच्या काठावर येऊन मान खाली घालून बसतात, कारण ह्या बुलंद आवाजासमोर कोणताही मंत्र नाही. का नाही सिनेमा होत? सैराट आला की नाचायला जायचं. अरे काय लय नाचावं असं वाटतं. मग लोकगीतावर नाचा ना आपल्या. का वामनदादांच्या गाण्यावर नाचत नाही? का भीमराव कर्डकांच्या गाण्यावर नाचत नाही? हे तुमचं कल्चरल हेरिटेज आहे, ते पण तुम्ही वापरत नाही आहे. तर जेव्हा महाराष्ट्रात सर्कस होती तेव्हाची गोष्ट आहे. बऱ्याच लोकांनी सर्कस निदान सिनेमात तरी पाहिले असेल. सर्कशीमध्ये पहिला खेळ असतो मुलींच्या कसरतीचा. अतिशय सुंदर मुली असतात. एक झोकाळा सोडतात, दुसरा पकडतात, तो सोडतात, तिसरा पकडतात, मग हिच्या पायाला कोणीतरी पकडतं, दोन्ही हाताला 2, अशा पर्यांसारख्या आकाशामध्ये त्या सुंदर तरंगतात. आणि त्यावेळेला तुमचा BP कमी जास्त होऊ नये, कारण असं धोकादायक बघून कमी जास्त होतं. म्हणून सर्कसमधली मॅनेजमेंट झोकाळा खेळण्यासाठी नेहमी सुंदर मुलींची रचना करते. तुमच्या डोक्यात कधी आलंच नाही इतका डेंजर गेम खेळायला सुंदर पुरी कशा जमवेल? ब्युटी पार्लरमधून आलेल्या, ब्युटी कंटेस्टमधून आलेल्या. तो खेळ सुरू होण्यापूर्वी त्यांचा कॅप्टन त्यांना वॉर्मअप करतो. पडद्याच्या मागे एका रांगेत उभा राहतात. लेडीज सर, वॉर्मअप सर. आणि तो मॅनेजरकडून आलेली माहिती सांगतो, हा पहिला खेळ आहे, तिकीट सगळी विकत गेलेली आहेत,
गॅलरी पण फुल झालेल्या आहेत आणि शोची सुरुवात तुमच्या ह्याच्यापासून होणार आहे. तुम्ही असं खेळ करा की दुसरा शो पण फुल गेला पाहिजे, तिसरा पण शो फुल गेला पाहिजे. ह्यांची चर्चा तिथे चालू असते आणि त्याच्या शेजारी सर्कशीचं ओझं वाहून नेण्यासाठी गाढव असतं, ते तिथे बसलेलं असतं कोपऱ्यात आणि ते रोजचंच आहे ना. मग शेवटची वॉर्निंग देतो, हे सर्कशीत अजून देतात. शेवटची वॉर्निंग देतो, लेडीज, जर एखाद्या मुलीने चूक केली, व्हॉट इज पनिशमेंट? त्या एक सुरात सांगतात पुरे, सर मॅरेज विथ डॉंकी, गाढवाबरोबर लग्न. साला काय जोखीम आहे. हे जेव्हा त्या मुलींचा मोठा आवाज गाढव असं कान टावकारून ऐकतं तेव्हा ते इतकं हसतं, इतका आनंद होतो. पहिल्यांदा आवाज काढतो जोरात, हा हा हा, आणि देवाकडे प्रार्थना करतं, देवा एक तरी पोरगी चुकू दे म्हणजे माझं लग्न होईल. किती वर्षे बिन लग्नाचं आहे मी. पण सर्कशीच्या इतिहासामध्ये झोकाळा हातातून निसटला म्हणून पोरगी पडली, हात हातातून निसटला म्हणून पोरगी पडली, असं एकदा पण झालेलं नाही. सबब काय? गाढवाचं लग्न पण झालेलं नाही. मध्यमवर्गीयांनी बोध काय घ्यायचा की तुम्हाला व्यवस्था कधीही अंबानी होऊ देणार नाही. तुम्हाला तुमचं जीवन सुखी करायचं असेल, आनंदी करायचं असेल, चिंतनशील करायचं असेल, फॅमिली एकदम सुंदर करायची असेल तर तुमच्या हातात हात घेऊन जायला तयार आहे ते फक्त संविधान, ते फक्त बाबासाहेब, तो फक्त बुद्ध, ते फक्त शाहू, ते फक्त आंबेडकर. एवढीच ही गोष्ट लक्षात ठेवून जा. आता मी थांबतोय. असं नेहमी वक्ते म्हणतात ना, तुम्ही शांतपणे ऐकलं म्हणून मी तुमचे आभार मानतो. मी काय आभार मानत नाही, कारण माझं लय पेटलं होतं आतून. त्यामुळे आता आपलं जेवायला जाऊया. धन्यवाद.